नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती विशेष प्रश्न घेणार आहोत जे की कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल स्टेनो भरतीसाठी उपयुक्त आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। वारंवार हे प्रश्न विचारले जातात। चला तर आपण वेळ न गमावता करूया सुरुवात। तर पहिला प्रश्न आहे, ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात आली? तर ग्रामसभांना मान्यता 1958 च्या ग्रामपंचायत कायद्यानुसार देण्यात आली। पुढील प्रश्न आहे, आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती? तर आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी आहे अमरावती। पुढील प्रश्न आहे, 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो? तर 30 जानेवारी या दिवशी हुतात्मा दिन साजरा करण्यात येतो। कोणता दिवस? हुतात्मा दिन। पुढील प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक कोणास म्हणतात? तर स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक लॉर्ड रिपन यांना म्हटलं जातं। कोणाला म्हटलं जातं? लॉर्ड रिपन यांना म्हटलं जातं। पुढील प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या राज्याला ज्वेल सिटी म्हणतात? तर भारताच्या कोणत्या राज्याला ज्वेल सिटी म्हणतात? मणिपूर या राज्याला ज्वेल सिटी असं म्हटलं जातं। कोणत्या राज्याला? मणिपूर राज्याला। पुढील प्रश्न आहे, शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरु कोण? तर शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरु आहेत गुरु नानक। शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरु आहेत गुरु नानक। पुढील प्रश्न आहे, भारतातील दक्षिणेकडील सर्वात टोकाचा बिंदू म्हणजे कोणता? तर इंदिरा पॉइंट। भारतातील दक्षिणेकडील सर्वात टोकाचा बिंदू म्हणजे इंदिरा पॉइंट। पुढील प्रश्न, प्रसिद्ध शालीमार बाग कोणत्या राज्यात आहे? तर प्रसिद्ध शालीमार बाग हा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे। पुढील प्रश्न, डास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर डास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला। डास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कार्ल मार्क्स यांनी लिहिला। लक्षात ठेवा, कार्ल मार्क्स। पुढील प्रश्न आहे, आर्यभट्ट कशासाठी प्रसिद्ध होते? तर आर्यभट्ट हे गणित तज्ञ होते। आर्यभट्ट कशासाठी प्रसिद्ध होते? तर गणित तज्ञ। पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण, जगातील सर्वात लहान देश कोणता? तर जगातील सर्वात लहान देश आहे व्हॅटिकन सिटी। जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? व्हॅटिकन सिटी। पुढील प्रश्न आहे, प्रथम लोकसभा कोणत्या वर्षी स्थापन झाली होती? तर प्रथम लोकसभा ही 1952 साली झाली होती। पुढील प्रश्न आहे, पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते? तर पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती ही कोळसा याच्यापासून होते। कशापासून? कोळशापासून। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? तर महाराष्ट्राच्या सीमेला इतर 6 राज्यांच्या सीमा येथून लागून आहे। किती? 6। पुढील प्रश्न आहे, ऑल इंडिया रेडिओची स्थापना रिकामी साली झाली? तर ऑल इंडिया रेडिओची स्थापना कोणत्या साली झाली? तर 1936 साली झाली। पुढील प्रश्न आहे, एकलहरे नाशिक या ठिकाणी रिकामी जागा विद्युत केंद्र आहे? तर एकलहरे नाशिक या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे। औष्णिक विद्युत केंद्र आहे एकलहरे नाशिक या ठिकाणी। पुढील प्रश्न, भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश रिकामी साली झाला आहे? तर भारतीय जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश 2012 साली झाला आहे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठा पेंच अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, पितळखोरा या प्राचीन लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पितळखोरा या प्राचीन लेण्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, रिकामी जागा हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते? तर दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते। कोणते होते? दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते। पुढील प्रश्न आहे, भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे रिकामी जागा यांच्यातून घेण्यात आले आहे? तर मुंडकोपनिषद यांच्यातून घेण्यात आले आहे। भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते हे मुंडकोपनिषद यांच्यातून घेण्यात आले आहे। पुढील प्रश्न आहे, माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? तर माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र हे जुन्नर या तालुक्यामध्ये आहे। प्रश्न आहे, पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर पानिपत हे शहर हरियाणा या राज्यामध्ये आहे। पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे। कोणत्या राज्यामध्ये? उत्तर प्रदेश। पुढील प्रश्न आहे, चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर चांदोली हे धरण वेण्णा या नदीवर आहे। कोणत्या नदीवर? लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या नदीवर आहे चांदोली धरण? तर वेण्णा या नदीवर आहे। पुढील प्रश्न आहे, संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? तर संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबई येथे आहे। पुढील प्रश्न आहे, कोणती भाषा द्रविडियन गटातील भाषा आहे? तर तामिळ ही भाषा
द्रविडियन गटातील भाषा आहे कोणती? तामिळ. पुढील प्रश्न आहे भारुड हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो? तर भारुड हा काव्य प्रकार संत एकनाथ यांच्याद्वारे ओळखला जातो. कोणामुळे? संत एकनाथांमुळे भारुड हा काव्य प्रकार ओळखला जातो. पुढील प्रश्न आहे भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर भारतातील कुठल्या शहरास? तर नागपूर या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हर्णे हे बंदर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा सापडते? तर राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात जांभी ही या प्रकारची मृदा सापडते. कोणत्या प्रकारची? जांभी प्रकारची. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात कोणती? तर जांभी. पुढील प्रश्न जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक हिंदी दिवस हा 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? तर माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात 1 एप्रिल 2015 साली झाली. कधी झाली? 1 एप्रिल 2015. पुढील प्रश्न आहे जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक साक्षरता दिन 8 सप्टेंबरला साजरा केला जातो. केव्हा? लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट IMP क्वेश्चन्स आहे. पुढील प्रश्न आहे दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? तर दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट आहे किला. दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट आहे किला. पुढील प्रश्न आहे हाडांमध्ये रिकामी जागा हा तंतुमय घटक असतो. कोणता घटक असतो हाडांमध्ये? तर कोलॅजेन हा घटक असतो. पुढील प्रश्न आहे बर्फ उष्णतेचा रिकामी जागा आहे. तर बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक आहे. काय आहे? दुर्वाहक आहे. पुढील प्रश्न आहे अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर अणुशक्ती आयोगाची स्थापना 1948 साली झाली. अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर 1948 साली झाली. पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे? तर सतीश धवन स्पेस सेंटर हे श्रीहरिकोटा येथे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रश्न घेतलेले आहेत. तर तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला प्रश्न कसे वाटले. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये.